We'll begin with Chapter 4 of Science 2, Environmental Management. In this chapter, we'll be learning about environment and ecosystem, environment conservation, environment management, and also about biodiversity hotspots. But to begin with, we'll revise with what we have learnt in the earlier standards. Open your textbook, page number 36. सगळ्यात आधी आपण आता उजळणी करणार आहे जे काय तुम्ही आधीच्या इयत्तांमध्ये शिकलात त्याचं. कॅन यू रिकॉल व्हॉट इज अन इकोसिस्टम विच आर इट्स डिफरंट कंपोनेंट्स? परिसंस्था म्हणजे काय आणि त्याचे वेगवेगळे घटक काय असतात? बायोटिक अँड एबायोटिक फॅक्टर्स इन अन एन्व्हायरमेंट अँड देअर इंटरॅक्शन्स फॉर्म अन इकोसिस्टम. सगळे जैविक घटक, अजैविक घटक कुठल्याही पर्यावरणातले आणि त्यांच्यात होणाऱ्या अन्योन्य क्रिया यांच्यापासून इकोसिस्टम तयार होते. इकोसिस्टम इज फॉर्म बाय द इंटरॅक्शन्स ऑफ बायोटिक अँड एबायोटिक फॅक्टर्स. ही झाली तुमची डेफिनेशन. व्हॉट आर द कंपोनेंट्स ऑफ एन इकोसिस्टम? द कंपोनेंट्स ऑफ एन इकोसिस्टम आर बायोटिक फॅक्टर्स, सगळे जैविक घटक जसे प्लांट्स, ॲनिमल्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम. And at the same time the abiotic factors, that is air, water, soil, sunlight, temperature, etc. These are the components. What are the types of consumers? What are the criteria for their classification? आता हे कंझ्युमर्स किंवा भक्षकांचे प्रकार काय आहेत आणि त्यांचं वर्गीकरण करण्याचे निकष काय आहेत, क्रायटेरिया काय आहेत? What are we going to divide the consumers? How are we going to divide the consumers? The 4 types of consumers in ecology are primary consumers, that is the herbivores, secondary consumers, that is the carnivores, tertiary or apex consumers, and decomposers. सगळ्यात आधी कुठल्याही परिसंस्थेची सुरुवात, the ecosystem always begins with the producers, that is the plants. Then the animals which feed on the plants or which obtain the food from the plants are called as the primary consumers or herbivores. Then the animals which depend on the primary consumers or the herbivores, they are known as the secondary consumers, that is carnivores. आता हे जे शाकाहारी प्राणी आहेत, वनस्पतींवर जगणारे, म्हणजेच त्यांच्यावर जगणारे किंवा त्यांना खाणारे, त्यांना म्हणणारे आपण सेकंडरी कन्झ्युमर्स. देन कम द टर्शियरी और अपेक्स कन्झ्युमर. आता हे जे मांसाहारी प्राणी आहेत त्यांना खाणारे म्हणजे तृतीय भक्षक किंवा टर्शियरी कन्झ्युमर्स. आता हे नेहमी सगळ्यात वरच्या लेवलला असतील असं नाही, त्यांना खाणारे इतर प्राणी असू शकतात. त्यामुळे अपेक्स कन्झ्युमर म्हणजे सगळ्यात वरच्या लेवलचे भक्षक, कन्झ्युमर्स ॲट द टॉपमोस्ट लेवल whom nobody is going to eat. And then when all these plants, animals, they die or decompose, when they die or पानं बिनं गळून पडली, leaves fall from the trees, all of them are decomposed or broken down by the decomposers. So we are going to, at the time of decomposing these dead and decaying organisms, decomposers obtain their food. आता हे सगळं विघटन करत असताना या सगळ्यांचं हे डिकम्पोजर्स किंवा विघटक जीव जे असतात ते आपलं अन्न मिळवत असतात, पोषण मिळवत असतात. त्यामुळे त्यांचा पण समावेश कन्झ्युमर्समध्ये करायला हरकत नाही आहे. सो व्हॉट आर द 4 टाइप्स ऑफ कन्झ्युमर्स? प्रायमरी कन्झ्युमर्स, सेकंडरी कन्झ्युमर्स, टर्शियरी और अपेक्स कन्झ्युमर्स अँड डिकम्पोजर्स. सो what criteria we use for their classification? The consumers are classified according to their mode of obtaining nutrition. ते आपलं पोषण कसं मिळवतात याच्या आधारावर आपण त्यांचं वर्गीकरण केलं की हाऊ डू दे ऑब्टेन देअर फूड. तिसरा प्रश्न असा आहे, व्हॉट मे बी द रिलेशनशिप बिटवीन अ लेक अँड बर्ड्स ऑन ट्री? एखादं तळं आणि त्याच्या जवळपासच्या झाडांवर असलेले पक्षी यांचं काय नातं आहे? तर एखादं तळं तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा, एखादं लेक, तुम्हाला फक्त तळं दिसलं असं होईल का? तर त्याच्यामध्ये असलेले मासे,
कमळं वाढलेली आहेत, कुठे झाडं आहेत जवळपास, गवताचे प्रकार आहेत आसपास, परत पक्षी झाडांवरचे, तळ्यावर पोहणारे पक्षी, हे तुम्हाला दिसणार आहेत. अर्थातच हल्ली आता माणसाने खूप डिस्टर्ब केल्यामुळे, मनुष्यवस्ती वाढल्यामुळे तुम्हाला इतकं छान दिसणार नाही, पण तरी जरा लांब जा, तुम्हाला खूप प्रकारचे पक्षी, प्राणी तळ्याच्या अवतीभोवती दिसतील. एक मोठी परिसंस्था आहे ती, एक सिस्टीम आहे मोठी. बर्ड्स आर अन इंटिग्रल पार्ट ऑफ ऑल लेक सिस्टीम. सगळ्या तळ परिसंस्था ज्या आहेत त्याचा पक्षी हा एक अविभाज्य भाग आहे. आता आपण पक्ष्यांबद्दल बोलणार आहे म्हणून. बर्ड्स लाईक किंगफिशर, हेरॉन्स, ईगल्स फीड ऑन aquatic animals like fish, frogs, etc. आता हे खंड्या, किंगफिशर, हेरॉन्स, बगळ्यांचे प्रकार, घारी, गरुड, ईगल्स, काईट्स असतात, घारी असतात, ससाणे असतात, असे शिकारी पक्षी सुद्धा असतात. हे सुद्धा मासे पकडतात. सी गर्ल्स माहिती आहेत तुम्हाला. हे सुद्धा मासे, बेडूक, पाण्यात सापडणारे, तळ्यात सापडणाऱ्या ॲक्वेटिक ॲनिमल्स खातात. त्याच वेळेला काही शिकारी पक्षी असतात, प्रिडेटर बर्ड्स, फीड ऑन सम ॲक्वेटिक बर्ड्स टू. छोटे बदकाचे प्रकार असतील, छोटे छोटे पक्षी पाण्यावर बरेच असतात, खूप असतात. त्यांना खाणारे सुद्धा शिकारी पक्षी असतात. म्हणजे मासे खाणारे ॲक्वेटिक बर्ड्स प्लस त्यांना खाणारे प्रिडेटर बर्ड्स. इनफॅक्ट फक्त मासेच नाही, खेकडे असतात, लॉबस्टर्स असतात, नंतर शंख शिंपले असतात, त्यांना खाणारे बरेच पक्षी आहेत. सम ऑल्सो फीड ऑन ॲल्गी अँड ॲक्वेटिक प्लांट्स. काही पाण्यातलं शेवाळं जे असतं ते, किंवा काही जलीय वनस्पती यांच्यावर जगणारे सुद्धा काही पक्षी असतात. फ्लेमिंगोज वगैरे ते शेवाळं खातात, किंवा वनस्पती पण खाणारे पक्षी असतात. बर्ड्स ऑल्सो बिल्ड नेस्ट अँड ब्रीड नियर लेक्स. पक्षी जे असतात ते तळ्याजवळ घरटी पण बांधतात आणि तिथेच अंडी घालून पिल्लांना जन्म देण्याचं काम सुद्धा करत असतात. तळं आहे, खाद्य भरपूर मिळतं, त्यामुळे तिथेच अंडी घालून पिल्लांना मोठं करणं त्यांना सोपं असतं. ऑन देअर पार्ट द बर्ड्स ऑल्सो कंट्रोल द ॲक्वेटिक वीड्स. आता त्यांची ही जी ॲक्टिव्हिटी आहे, मासे पकडणं, पाण्यात पोहणं वगैरे, याच्यामुळे पाण्यावरती जे पृष्ठभागावर वाढणारं वीड असतात भरपूर प्रमाणात, ती त्यांच्या ॲक्टिव्हिटीमुळे थोड्याफार प्रमाणात कंट्रोलमध्ये राहते. अर्थातच त्यांच्यामुळे येतात सुद्धा बिया वीड्सच्या, तो भाग वेगळा, पण तरी देखील त्यांच्या हालचालीमुळे पूर्णपणे वाढ होणार नाहीये, ज्याच्यामुळे एखादं तळं निकामी होऊ शकतं. हे काही पक्षी दिसत आहेत तुम्हाला. किंगफिशर आहे, सी ईगल आहे, मूर हेन आहे, पॉन्ड हेरॉन, कूट, मलार्ड. आता किंगफिशरचे खूप प्रकार आहेत. समुद्री घार, तुम्हाला ही सी ईगल, मोठं जलाशय, मोठं तळं असेल किंवा समुद्राच्या जवळ तुम्हाला हे दिसणार आहेत सी ईगल्स. हे पक्षी सुद्धा खातात. नंतर मूर हेन्स आहेत, पाणकोंबडी, ती पळताना दिसते तुम्हाला. असंच काहीतरी पानं, कसली तरी शेवाळं नाही म्हणायचं, पानं, कुठली तरी ॲक्वेटिक प्लांट्स असतात, त्यांच्यावर ते पळते बघा आरामात. नंतर तुम्हाला खाली पॉन्ड हेरॉन दिसतोय, पगळा येतो, तो तळ्याच्या आसपास असतोच असतो. कूट आहे, मलाड आहे, बदकाचे काही प्रकार आहेत हे. नंतर जसाना नावाचा एक पक्षी आहे, अत्यंत नाजूक आणि देखणा पक्षी आहे. दिसतोय तुम्हाला, कमळाच्या पानावर उभा आहे. तुम्ही नीट पाहिलं तर त्याची पायाची बोटं जी आहेत, नख्या, ते किती लांब आहेत, त्यामुळे त्यांचं वजन डिस्ट्रीब्यूट होतं. फिजिक्समध्ये माहिती आहे तुम्हाला, वेट इज डिस्ट्रीब्युटेड, आणि म्हणून ते सहज उभे राहू शकतात त्याच्यात. नंतर हे बार हेडेड गीज किंवा फ्लेमिंगोज असे काही स्थलांतर करणारे पक्षी सुद्धा तळ्याजवळ विशिष्ट ऋतूमध्ये आढळतात, सीझनमध्ये आढळतात. हे बार हेडेड गीज तर शास्त्रज्ञांसाठी एक मोठा कुतूहलाचा विषय आहे. इतक्या लांबून, इतक्या उंचावरून एवढं अंतर उडून येतात, एवढी ऊर्जा, एवढं अन्न कसं काय साठवतात? आणि ते एवढं अन्न म्हणजे काय नुसतं खूप खाल्लं तर उडता येणार नाही, वजन त्यांचं स्वतःच त्यांना उचलता आलं पाहिजे. तर कसं मॅनेज करतात? एवढी एनर्जी मिळते त्यांना कशी? ऑफकोर्स, आणि ते नेमके त्याच ठिकाणी दरवर्षी कसं येतात, हा सुद्धा एक मोठा कुतूहलाचा प्रश्न आहे. फ्लेमिंगोजचं पण तेच. अत्यंत देखणा पक्षी, चा एकदम असे मोठमोठ्या कळपांमध्ये असतात, आणि जेव्हा ते चालतात तेव्हा ते खूप ग्रेसफुल दिसतात, खूप सुंदर दिसतात. एकत्र असे चालतात, तर त्यांचं ते चालणं, आणि तुम्ही जर डान्स म्हणतात त्यांना, ते डान्स करतात एक ब्रीडिंग सीझनमध्ये, त्याची एखादा तुम्ही व्हिडिओ बघितलात, आणि फ्लेमिंको नावाचा डान्स आहे,
तुम्हाला खूप साम्य आढळेल त्याच्यामध्ये. यू कॅन सी अ लॉट ऑफ सिमिलॅरिटी इन दॅट. त्याच्यावरूनच नाद तो घेतलेला आहे का. आता हा पेंटेड स्टॉक दिसतोय, त्याच्यावर असा गुलबट रंग लागल्यासारखा दिसतोय, पिंकिश कलर. सो इट इज कॉल्ड ॲज अ पेंटेड स्टॉक. इट लुक्स ॲज इफ इट हॅज बीन पेंटेड. त्याच्या तोंडात तुम्हाला काहीतरी माशाचा प्रकार दिसतोय. नंतर घरटी सुद्धा बरीचशी असतात अवतीभोवती पाण्याच्या. तर एका झाडावर तुम्हाला दिसतंय बगळे किती किती घरटी आहेत बघा. एकाच झाडावर आहेत ती. म्हणजे असं एका झाडावर खूप घरटी असतात, म्हणजे एकाच प्रकारची असतात असंही नाही, कधी कधी इथं पण खूप घरटी एकाच झाडावर असे कॉलनीज करूनच राहतात ते. इथे कर्कोचे दिसत आहेत, क्रेन्स. खाली दिसतोय कॉर्मोरंट म्हणजे पाणकावळा. तर त्यांनी पण घरटं बांधलं. हे तळ्याजवळच झाड आहे एकंदरीत, त्याच्याकडे बघून दिसतंय तुम्हाला वटलेलं एखादं झाड. घरटं बांधल्या, पिल्लं पण आहेत त्याच्यात घरट्यामध्ये. नंतर हे वॉर्बलर आहे, हा छोटा पक्षी. हा तळ्यामध्ये जे गवताचं वेळू नावाचं गवत वाढतं त्याच्या काड्या जोडून त्यांनी किती सुंदर घरटं बांधले बघा, आणि त्याच्यात बसलेला पण दिसतोय. तर असं ही लेक सिस्टीम असते, विथ सो मेनी थिंग्स गोइंग अराउंड इट. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ फूड चेन अँड अ फूड वेब. आता फूड चेन आणि फूड वेब ह्याच्यातला फरक काय नेमका. इंटरॅक्शन्स गो ऑन कंटिन्युअसली बिटवीन प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स अँड सॅप्रोफाइट्स. उत्पादक, भक्षक आणि विघटक यांच्यामध्ये सतत अन्योन्य क्रिया चालू असतात. देर इज अ डेफिनेट सिक्वेन्स इन दीज इंटरॅक्शन्स विच इज कॉल्ड द फूड चेन. आता ह्याला एक विशिष्ट क्रम असतो. म्हणजे उत्पादक आहेत, त्यांना भक्षक खाणार आहेत, आणि सगळ्यांचं विघटन सॅप्रोफाइट्स करणार आहेत. तर तरी देखील त्याला एक विशिष्ट क्रम असतो, आणि त्याच्यात अनेक लिंक्स असू शकतात. देर मे बी 4 or 5 लिंक्स इन इट. An ecosystem consists of many food chains that are interconnected at various levels, forming a food web. इकोसिस्टीममध्ये अनेक फूड चेन्स असतात, आणि ह्या फूड चेन्स अनेक टप्प्यांना एकमेकांना जोडलेल्या असतात, आणि त्यांच्यापासून जाळं तयार होतं. हे आपल्याला पुढच्या पेजवर, पुढच्या ह्याच्यात डायग्राम्स आहेत त्याच्यावरून अगदी स्पष्ट होईल फूड चेन आणि फूड वेबमधला फरक. फूड चेन ही सरळ सोट असते, त्याच्यात टप्पे असतात, पण स्ट्रेट चेन असते. Whereas a food chain is linear, whereas a food web is very complex. फूड वेब जे असतं ते अत्यंत गुंतागुंतीचं असतं. आता या चित्रात तुम्हाला फूड चेन दिसते. 1, 2, 3 दाखवल्यात लेफ्ट साईडला. पहिली जी आहे ती कॉर्नने सुरू होते, मका. त्याला खाणारा उंदीर आहे, त्याला खाणारा घुबड आहे. म्हणजे ह्याच्यात किती झाले, 3 लिंक्स झाले, 3 टप्पे झाले. पुढच्या ह्याच्यात तुम्हाला कॅरेट्स दिसतात. गाजर आहे, गाजर खाणारा तो ससा आहे, सशाला खाणारा कोल्हा, कोल्ह्याला खाणारा सिंह. किती लिंक्स झाल्या, 4 लिंक्स. शेवटच्या ह्याच्यात तुम्हाला दिसतंय गवत आहे, गवतावर वाढणारा तो नाकतोडा आहे, ग्रास हॉपर. नंतर त्याला खाणारा बेडूक आहे, बेडकाला खाणारा अजगर आहे, पायथन. आणि ईगल किंवा गरुड, जो अजगराला खाणार आहे. इथे 5 लिंक्स दिसतात. पण तुम्हीच सांगा, असं निसर्गात अशी इतकी सिंपल असेल का चेन. नाही. तर तो मका खाणारे अनेक प्राणी आहेत, म्हणजे इव्हन आपण सुद्धा. तर असे अनेक प्राणी आहेत की जे मक्यावर जगणार आहेत. आणि मकाच फक्त प्रोड्युसर आहे का, किंवा गाजर किंवा गवत नाही. तर प्रोड्युसर्स सुद्धा अनेक आहेत. फळझाडं आहेत, सपुष्प वनस्पती आहेत, प्रोड्युसर्स खूप आहेत. परत त्यांना खाणारे सुद्धा, आता इथे तुम्हाला दिसतोय उंदीर आहे, ससा आहे, नाकतोडा आहे. म्हणजे त्यांच्यावर फीड करणारे. आता हरणं, गुरं दाखवलेच नाहीये तिथे, गाई, म्हशी, हरणं, ससे दाखवलेच नाहीये. पण दाखवलेच नाहीये म्हणजे आपण फूड चेन फक्त काही बघितल्यात. तर असे अनेक भक्षक पण आहेत. म्हणजे त्या नाकतोड्याला खाणारा फक्त बेडूक असेल का, नाही. सरडे असतात, छोटे काही प्राणी सुद्धा किडे खात असतात, पक्षी आहेत अनेक किडे खाणारे. परत त्यांना खाणारे, बेडकाला फक्त अजगर खाणारे का, नाही. तर बेडकाला काही पक्षी पण खातात, काही प्राणी खात असतात. अजगराला खाणारा फक्त गरुड आहे का, नाही. तर इतर काही मोर म्हणा, मुंगूस म्हणा, ते सुद्धा त्यांना खाऊ शकतात. आता सिंह काय कोल्हा फक्त खातो का, हरिण मिळालं तर तेही खाणार आहे, बरोबर. तर असं कुठलीही फूड चेन एवढी सिंपल नसते निसर्गामध्ये. तर तुम्ही तिकडे उजवीकडे तुम्हाला फूड वेब दिसेल. त्याच्यात तुम्हाला प्रोड्युसर लेवलला किती दाखवलेत बघा. कॉर्न आहे, मका आहे, सपुष्प वनस्पती दाखवल्या आहेत, मँगोज आहेत, आंबे आहेत. नंतर फ्लावरिंग प्लांट्स दाखवलेत 2. नंतर त्यांच्यावर ॲनिमल्स फीडिंग ऑन देम, दॅट इज द प्रायमरी कन्झ्युमर्स आर हर्बिवोर्स.
नाकतोडा दाखवलाय, फुलपाखरू दाखवलंय, मध गोळा करणारं, फ्रूट फ्लाय आहे, फळांवर वाढणारी, चतुर आहे. नंतर या सगळ्यांना खाणारे बेडकाचे प्रकार आहेत. त्यांना उंदीर असू शकेल. नंतर पक्षी आहेत, कीटक खाणारे. नंतर यांच्यावर फीड होणारे अजगर आहे, कोल्हा आहे किंवा गरुड आहे. सो देर आर मेनी लिंक्स इन एनी फूड वेब. त्यामुळे तुम्हाला चित्र पाहिलं तरी कळतं हे किती कॉम्प्लेक्स आहे, किती गुंतागुंतीचं आहे. आणि फूड चेन्स कशा आहेत, एकदम सिम्पल आहेत. सो दॅट इज द डिफरन्स. Food chains are simple, whereas a food web is very complex. Write the name and category of each of the components shown in the picture. आता खाली जे चित्र दिसतंय त्याच्यात प्रत्येक जे घटक आहेत त्यांची कॅटेगरी काय आहे, कुठल्या गटात मोडतात, कुठल्या प्रकारात मोडतात ते सांगायचं आपल्याला. तर ही सिंपल फूड चेन आहे. सुरुवात कशाने झालेली दिसते? गवत आहे. गवत सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत पाणी आणि कार्बन डायऑक्साईड पासून अन्न तयार करतं. त्याच्यावर फीड होणारा नाकतोड आहे, ग्रास हॉपर आहे, कीटक आहे. तो झाला तुमचा हर्बिव्होर, शाकाहारी, प्रायमरी कन्झ्युमर झाला. त्याला खाणारा बेडूक आहे, विच इज द सेकंडरी कन्झ्युमर, द्वितीय भक्षक. नंतर त्यांना खाणारा साप आहे, तो झाला टर्शियरी. पण इथे अपेक्स कन्झ्युमर नाही आहे, तो सर्वोच्च भक्षक नाही आहे. त्याला खाणारा शिवाय खाणारी हे ससाणा दाखवलाय, हॉक, विच इज द फायनल कन्झ्युमर. आणि या सगळ्यांचं विघटन करणारे कोण आहेत? डिकम्पोजर्स आहेत. तर ही फूड चेन कशी सुरुवात झाली? गवतापासून. प्रोड्युसर, त्यांना खाणारे ग्रास हॉपर्स, प्रायमरी कन्झ्युमर्स, त्याला खाणारा बेडूक, दॅट इज द सेकंडरी कन्झ्युमर, त्याला खाणारा साप आहे, टर्शियरी कन्झ्युमर, त्याला खाणारा हॉक आहे, तो झाला फायनल कन्झ्युमर, ॲपेक्स कन्झ्युमर. आणि विघटक जीव. What is necessary to convert this picture into a food web and why? आता हे फूड वेब जे आहे याचं हे फूड चेन जी आहे त्याचं रूपांतर फूड वेबमध्ये करायला काय करावं लागेल? तर त्याच्यात मला अजून थोडे प्रोड्युसर, उत्पादक वाढवायला लागतील, शाकाहारी प्राणी वाढवायला लागतील, मांसाहारी प्राणी वाढवायला लागतील. ओके. आणि मग त्याचं रूपांतर फूड वेबमध्ये होणार. बिकॉज फूड चेन इज व्हेरी सिम्पल आणि टू कन्वर्ट इट इन टू अ फूड वेब आय हॅव टू इन्क्लूड मेनी अदर producers, primary consumers, herbivores, carnivores, apex consumers. The picture shows a food chain. An ecosystem consists of many food chains that are interconnected at various levels, forming a food web. आता या चित्रात तुम्हाला फूड चेन दिसते, पण काय असतं की अशा अनेक फूड चेन्स असतात परिसंस्थेमध्ये ज्या वेगवेगळ्या लेवलला जोडलेल्या असतात आणि त्यांच्यापासून जाळं तयार होतं. टू कन्वर्ट द पिक्चर इन टू अ फूड वेब वी शुड इन्क्लूड मोर प्रोड्युसर्स, प्रायमरी कन्झ्युमर्स अँड सेकंडरी कन्झ्युमर्स. फॉर एक्झाम्पल, अ ग्रास हॉपर कॅन फीड ऑन मेनी प्लांट्स. एखादा नाकतोडा जो आहे तो अनेक प्रकारच्या वनस्पती खाऊ शकतो. म्हणजे फक्त मकाच गवत खाईल असं नाही, तो इतर पण झाडांची पानं खातो. नंतर सिमिलरली अ फ्रॉग कॅन बी अ प्रे टू मेनी प्रिडेटर्स. बेडूक सुद्धा जो आहे तो अनेक भक्षकांवर उपजीविका करत असतो. अँड कॅन फीड ऑन मेनी इन्सेक्ट्स. आणि अनेक कीटक, स्वतः सुद्धा तो अनेक प्रकारचे कीटक खाऊ शकतो. ओके. बेडूक म्हणजे तो बेडकाला खाणारे अनेक आहेत आणि बेडूक सुद्धा अनेक प्रकारचे कीटक खात असतो. सो कुठलीही म्हणजे ह्या फूड चेनचं रूपांतर फूड वेबमध्ये करायला मला अजून थोडेसे उत्पादक, नंतर प्राथमिक भक्षक, प्रायमरी कन्झ्युमर्स, सेकंडरी कन्झ्युमर्स वाढवायला लागणार आहेत. आता हे सगळं जे काही शिकलो त्याचं एकदा पुन्हा आपण रिव्ह्यू करूया. Ecosystem is formed by biotic and abiotic factors and their interactions with each other. इकोसिस्टम कशी तयार होते? तर बायोटिक फॅक्टर्स, एबायोटिक फॅक्टर्स आणि त्यांच्या एकमेकांशी होणाऱ्या अनोन्य क्रिया. Each factor plays a very important role in the ecosystem. प्रत्येक घटक प्रत्येक परिसंस्थेमध्ये एक महत्वाची भूमिका बजावत असतो. प्रोड्युसर्स लाईक प्लांट्स आर इम्पॉर्टंट. वनस्पतींसारखे उत्पादक जीव फार महत्वाचे असतात. हर्बिव्होर्स लाईक डिअर, गोट्स, sheep, cattle, horses, camels, etc. feeding upon producers are also important. हे जे काय म्हणायचं, हरणं,
नंतर शेळ्या, मेंढ्या, गुरं असतात, गाई म्हशी, घोडे, उंट, हे सगळे जे शाकाहारी प्राणी आहेत, हे जे उत्पादकांवर जगतात, वनस्पतींवर जगतात, तेही तेवढेच महत्वाचे आहेत. नंतर प्रिडेटर्स लाईक लायन अँड टायगर विच प्रिव्हेंट द ओव्हर पॉप्युलेशन ऑफ हर्बिवोर्स आर ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. हे जे सिंह किंवा वाघ यांच्यासारखे शिकारी प्राणी जे आहेत ते सुद्धा खूप महत्वाचे आहेत, कारण ते हे शाकाहारी प्राण्यांची संख्या जी आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवतात, त्यांची लोकसंख्या अति होण्यापासून थांबवतात. काय होईल जर हे शाकाहारी प्राण्यांची संख्या अति झाली तर काय होईल? तर जंगल एखादं आहे ज्याच्यात गवत वाढलेलं आहे, छान झाडं आहेत, भरपूर वनस्पती आहेत, तर हे शाकाहारी प्राणी अति झाले तर ते काय होणार आहे? ते सगळं गवत बिवत खाऊन त्यांना कंट्रोल करणारं कोणीच नसेल, तर एखाद्या छान जंगलाचं वाळवंटात रूपांतर व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही. त्यामुळे त्यांना खाणारे हे जे मांसाहारी प्राणी आहेत ते सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. मग आता a question may arise in our mind that whether the caterpillars found in nature, organisms present in filthy places, termites, insects present in dung are useful. मग आपल्या मनात असा एक प्रश्न येतो की आपल्याला आता बऱ्याचशा घाणेरड्या ठिकाणी चिखल आहे किंवा काहीतरी कुजतंय बऱ्याच मोठ्या प्रमाणात, शेण आहे, तसे घाणेरड्या ठिकाणी आपल्याला अळ्या दिसतात, सुरवंटाचे प्रकार दिसतात किंवा शेणामध्ये किडे असतात, बीटल्स, हे सगळं पाहिलं की आपल्याला खूप घाण वाटते. पण हे महत्वाचे आहेत का? उपयुक्त आहेत का? तर अर्थातच हे तेवढेच महत्वाचे आहेत. However, those organisms are also important, though they are dirty. त्या घाण वाटली तरी ते तेवढेच महत्वाचे आहेत, कारण ते आर रिस्पॉन्सिबल फॉर क्लिनिंग द एन्व्हायरमेंट. कारण पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी ते जबाबदार असतात. रादर तुम्ही एखादा किडा मरून पडला तरी बघितलं तर लवकरच इथे मुंग्या येतात आणि तो किडा उचलून घेऊन जातात. बरोबर झालं तिकडचं स्वच्छ. असं एक उदाहरण दिलं, पण असं पर्यावरण स्वच्छ ठेवायचं काम हे सगळे अळ्या बिळ्या करत असतात. इनफॅक्ट सगळ्यात आधी ते त्याचं थोड्याफार प्रमाणात विघटन करतात आणि मग विघटक जीव त्यांचं पूर्णपणे विघटन करून टाकतात. इट मीन्स दॅट आवर एक्झिस्टन्स इज ड्यू टू दीज फॅक्टर्स प्रेझेंट अराउंड अस. हे आपल्या भोवती जे घटक असतात त्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे. हेन्स वी शुड केअर फॉर दिस फॅक्टर्स. म्हणूनच आपण या सगळ्या घटकांची काळजी सुद्धा घ्यायला हवी. आपलं अस्तित्वच या घटकांवर अवलंबून आहे. मग आपण घेतो का काळजी? थोडा नीट विचार केला तर आपण खरंच पर्यावरणाची आता किती नासधूस केलेली आहे. आणि ह्या धड्यात आपण ह्याविषयी बरंच काही बोलणार आहोत. आता एक गमतीची पेक्षाही एक वाईट वाटणारी गोष्ट अशी आहे की आता टॉयलेट पेपर आता आपण एवढा वापरत नाही, पण पाश्चिमात्य देशांमध्ये खूप टॉयलेट पेपर वापरला जातो. पण तो टॉयलेट पेपर वापरायला लागतो, त्यांना गरज आहे म्हणून 27,000 झाडं रोज कापली जातात टॉयलेट पेपरसाठी. 27,000 trees are cut down each day so that we can have toilet paper. की आपल्याला टॉयलेट पेपर मिळावा याच्यासाठी दररोज 27,000 झाडं कापली जातात. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. 27,000 trees are cut down each day. एक झाड वाढायला फॉर वन ट्री टू ग्रो, एक झाड वाढायला किती वर्ष लागतात त्याची नीट वाढ व्हायला, आणि 27,000 झाडं दररोज. इजंट इट सॅड? तर तुम्हाला हा व्हिडिओ नीट समजला असेल अशी आशा करते. समजला नसेल तर परत बघा, एकदा दोनदा तीनदा नक्की समजेल. आणि एकदा समजल्या की मग पुढच्या व्हिडिओकडे जा. ओके, थँक्यू सो मच.